16 जून 2013 उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये असलेल्या महाप्रलयाने सर्वत्र हाहाकार माजवला होता। मात्र या महाभयंकर जलप्रलयात केदारनाथ मंदिराला एका शिलेनं वाचवलं। ही एक रहस्यमय ठरलेली भीमशिला आजही चर्चेचा विषय ठरते। आज आपण पाहणार आहोत कसा झाला हा चमत्कार आणि काय आहे या शिलेचं रहस्य। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। जून 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये पावसामुळे महाभयंकर जलप्रलय आला होता। हा महाभयंकर जलप्रलय म्हणजे भारतातील सर्वात भयानक नैसर्गिक संकट होतं। प्रचंड पावसामुळे केदारनाथ पर्वतावरील मंदिरापासून अवघ्या 5 किलोमीटरवर असलेला चोराबारी ग्लेशियर जवळील तलाव फुटला। या जलप्रलयामुळे केदारनाथ मंदिराच्या परिसरात पूर आला आणि हाहाकार माजला। 6000हून अधिक जणांचा बळी घेतला तर 3000हून अधिक आजही बेपत्ता आहेत। 16 जूनची संध्याकाळ अशी ही एक कराळ संध्याकाळ कुणी स्वप्नातही पाहिली नसेल। केदारनाथ मंदिराच्या मागील डोंगरावरून पाण्याचा प्रचंड प्रवाह येत असल्याचं पर्यटकांनी पाहिलं आणि त्याच्या भीतीनं गाळण उडाली, पायाखालची जमीनच सरकली। घाबरलेल्या पर्यटकांनी मंदिराचा आश्रय घेतला। हा जलप्रलय इतका भयंकर होता की कोणतीही गोष्ट त्यापुढे टिकू शकेल असं वाटत नव्हतं, असं मत अनेक साधू आणि स्थानिकांनी व्यक्त केलं। मात्र या जलप्रलयात एक चमत्कार घडला। प्रचंड अशा जलप्रवाहासोबत मंदिराच्या मागील डोंगरावरून एक प्रचंड मोठी शिला खाली आली। ही शिला मंदिरावर आदळेल आणि होत्याचं नव्हतं होईल असं सर्वांना वाटलं। मात्र काही क्षणातच चमत्कार झाला। पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेली ही भली मोठी शिला मंदिरापासून अवघ्या 50 फूट अंतरावर थांबली। त्यामुळे पाण्याचा प्रवाह 2 भागात विभागला आणि मंदिराच्या दोन्ही बाजूनी प्रवाह वाहू लागला। त्या रात्री मंदिरात 300 ते 500 जणांनी आश्रय घेतला होता। शिला मंदिराकडे येताना पाहून लोकांनी भोलेनाथ आणि केदार बाबांचा जप सुरू केला। ही भली मोठी शिला मंदिरापासून काही अंतरावर थांबणं आणि प्रवाह विभाजित होणं हा भोलेनाथांचा आशीर्वाद होता असं स्थानिक पर्यटक आणि काही साधूंचं म्हणणं आहे। आज या शिलेला भीमशिला म्हणून ओळखलं जातं आणि तिची पूजा केली जाते, कारण या शिलेमुळे अनेकांचे प्राण वाचले होते। ही शिला कुठून आली आणि मंदिराच्या मागे का थांबली हे आजही रहस्य आहे। काहींच्या मते हा भोलेनाथांचा चमत्कार आहे, तर काहींना वाटतं की आदि शंकराचार्याच्या समाधीच्या आशीर्वादानं मंदिर वाचलं। भारतीय पुरातत्व विभागही या शिलेच्या मूळ स्थानाबद्दल अनभिज्ञ आहे। ही शिला आजही केदारनाथ मंदिराच्या मागे उभी आहे, जणू ती मंदिराचं आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांचं रक्षण करत आहे। या भीमशिलेची कहाणी केदारनाथच्या श्रद्धेचा आणि चमत्काराचा एक अनमोल ठेवा आहे। जलप्रलयात मंदिर आणि शेकडो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या या शिलेबाबत आजही भक्तांच्या मनात श्रद्धेचं स्थान आहे। मग कशी वाटली माहिती हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।